तुम्ही सुद्धा 3G 4G HTBT किंवा राऊंड अप बीटी जर लावत असाल तर सावधान. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र योगेश पाटील. तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ पोहोचला असेल, लगेच जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असाल तर लगेच जाऊन आपल्या आयडीला फॉलो करा. याच्या समोरील सगळे कामाचे आणि चांगल्या पद्धतीचे दर्जेदार उत्पन्न काढून देणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. त्यासाठी आत्ताच जाऊन फॉलो करा. तर HTBT म्हणजे काय, ज्याला आपण राऊंड अप बीटी सुद्धा म्हटले जायचे, या वाहनाला भारतामध्ये लावण्यासाठी परवानगी दिलेली नाही. खूप वर्षापासून भारत हा कापूस उत्पन्नामध्ये अग्रेसर देश आहे. साल 2000 पर्यंत कापसावर बोंडअळी नावाचं एक अळी आली. तिनं कापसाचे एकदम भारी प्रमाणात नुकसान करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे भारतामध्ये कापसाचं उत्पन्न कमी व्हायला सुरुवात झालं. पण त्याच्यामध्ये BG1 ज्याच्यामध्ये बीटी जीवाणूचा अंश होता, वातावरणामध्ये आपल्या आढळून येतो आणि तो काय करतो तर विषारी प्रथिने तयार करतो झाडामध्ये. तर पाने किंवा बोंडअळीनं खाल्लं तर ती बोंडअळी मरून जायची. ही एक नवीन उत्क्रांती होती कापसाच्या उत्पादनामध्ये. जेव्हापासून BG1 कापूस भारतात आला तेव्हापासून पुन्हा भारतामध्ये कापसाचं चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघायला सुरुवात झाली. पण थोड्याच कार्यकाळामध्ये लगेच जी बोंडअळी होती तिनं स्वतःची रोग प्रतिकार शक्ती वाढवली. त्या बीटी नावाचा जीवाणू तयार करायचा, ती विषारी प्रथिने त्या बोंडअळीला पचायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर पुन्हा तिनं कापसावर अटॅक करायला सुरुवात केली आणि कापसाचं उत्पन्न भारतात घटत गेलं. त्याच्यानंतर 2006 मध्ये पुन्हा BG2 ज्याच्यामध्ये बीटी जीवाणूचे 2 अंश होते, ते एक नवीन BG2 नावाचा एक कापूस भारतामध्ये पुन्हा लॉन्च झाला. त्याच्यामध्ये बीटीचे 2 अंश असल्यामुळे चांगल्या पद्धतीनं विषारी प्रथिने तयार व्हायचे, जे खाल्ल्यानंतर बोंडअळी मरून जायची. मग पुन्हा 2006 पासून भारतामध्ये चांगल्या पद्धतीनं कापूस पिकायला सुरुवात झाली. पण त्याच्यानंतर 2006 पासून कुठलीही बीजीची दुसरी व्हरायटी भारतामध्ये आलेली नाही. त्याच्यामध्ये कुठलीही उत्क्रांती पुन्हा नवीन शोध लागलेला नाही. त्याच्यामुळे पुन्हा बोंडअळी सक्रिय झाली आणि तिला जे प्रथिने तयार होत आहेत ती सगळे प्रथिने पचनी पडायला सुरुवात झाली. त्यामुळे आताची बोंडअळी खूप हानिकारक ठरत आहे आणि पुन्हा कापसाचं उत्पन्न घटताना आपल्याला पाया भेटत आहेत. मग HTBT नावाचं जे आपण कापूस ऐकतो किंवा ज्याला आपण राऊंड अप बीटी सुद्धा म्हणतो, तो कापूस भारतामध्ये चोरून लपून लावल्या जाते. याला सरकारची मान्यता नाही आणि तज्ञांचं म्हणणं आहे की तो कापूस आपल्या पर्यावरणासाठी घातक आहे, कारण त्याच्यामध्ये हार्बिसाइड टॉलरन्स, कापसामध्ये जर तण निघलं तर आपण त्याला ग्लायफोसेट नावाचं कंटेंट जे आहे ते औषध सुद्धा आपण त्याला मारू शकतो. त्याच्यामुळे त्या कापसाला कुठलाही फरक पडत नाही, पण ते तण मरते. पण याच्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं पर्यावरणास धोका दिसत आहे, त्यामुळे त्या कापसावर बंदी आहे. जर तुम्ही HTBT कापूस जर घेतला, ज्याला राऊंड अप बीटी आपण म्हणतो, चोरून लपून तुम्हाला जर कुठून भेटला ते आणि तुम्ही जर लावला तर त्याची कुठलीही तुम्हाला रीतसर पावती भेटणार नाही, कारण त्याला सरकारची मान्यता नाही. कृषी केंद्रावर तुम्हाला तो भेटणार नाही. इकून तिकून कुठून तुम्हाला भेटला तर त्याची कुठलीही जबाबदारी तुम्ही घेऊ शकत नाही. जर कापूस लावला पण त्याला समोर बोंड नाही आले, नुसती झाडं तयार झाले, तर याची कुठलीही तक्रार तुम्ही करू शकत नाही. ते BG2 चे जे वाहन आहेत सध्याचे, तेच तुम्ही वाहन निवडा जे आपल्याला कृषी केंद्रामध्ये भेटतात. त्याच्या व्यतिरिक्त असे HTBT नावाचे जे प्रकार आहेत याच्यापासून सध्या तरी दूर राहा. ज्यावेळेस शासन मान्यता देईल त्यावेळेस आपल्यापर्यंत हे कृषी केंद्राच्या माध्यमातून पोहोचून जातील. त्याच्यामुळे सावधान राहा, सतर्क राहा. समोरील सगळे काही कापूस उत्पन्न वाढवण्यासाठी, हळद उत्पन्न वाढवण्यासाठी जे काही मी व्हिडिओ टाकत जाईल, हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच जाऊन आपल्या आयडीला फॉलो करा, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, सोबत राहा.